मी आटपाडी तालुक्यामध्ये करगणी जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी फायनल केलेली आहे माझी। आणि माझ्या पाठीशी डॉक्टर विश्वजित कदम साहेब, आदरणीय जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, जितेश भैया कदम व सर्व काँग्रेस, आज वसंतदादा गायकवाड असतील, बाबुराव ताते असतील, हे सर्वजण माझ्याशी ठामपणे पाठीमागे उभा आहेत व त्यांच्या आशीर्वादाने मी आटपाडी तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष सांभाळत आहे व वाढवणार आहे। आज हे एवढी मोठी ताकद माझ्या बरोबर असल्यामुळं माझा काँग्रेस पक्षावर ठाम विश्वास आहे आणि काँग्रेस पक्ष हा विजयी होणार आहे। आज बघायला गेलं तर विरोधी पक्ष म्हणून 100% आम्ही काँग्रेसवाले आहोत। आज करगणी जिल्हा परिषद बीडमध्ये एकाच पक्षातील किंवा एकाच सत्तेत असणारे राष्ट्रवादी आणि भाजप, शिवसेना एकमेकाच्या विरोधात उभा राहिलेलं नाटक करून आज लोकांची फसवणूक करण्यासाठी तयारीत आहेत। तरी आटपाडीतील करगणी जिल्हा परिषद बीडमधील सर्व जनतेला माझं आव्हान आहे, कुठल्याही फसवणुकीला व भूलथापेला बळी न पडता काँग्रेसच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं। जे मार्केट कमिटीमध्ये ज्या पद्धतीनं मी सकाळी 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत मार्केट कमिटीच्या विकासाच्या माध्यमातून, मार्केट कमिटीचा ताळेबंद मोठा करण्याच्या दृष्टिकोनातून जे काम केलं, तेच काम, तशाच पद्धतीचं काम मी करगणी जिल्हा परिषद बीडमध्ये त्यांच्या घरचं पाणी भरण्यापर्यंतचं काम पूर्ण करेन, इथंपर्यंत मी ग्वाही देतो व लोकांच्या अडीअडचणी 100% दूर करण्याचा मी प्रयत्न करीन, एवढी मी ग्वाही देतो। व माझ्या पाठीमागे विश्वजित कदम, विशालदादा व तालुक्यातील वसंतदादा, मोहन काकांचा एक राजकीय वारसा घेऊन मी या निवडणुकीमध्ये उतरले आहे। तरी माझ्यावर करगणी जिल्हा परिषद बीडमधील सर्व मतदार बंधू भगिनींनी प्रेम द्यावं, एवढी मी इच्छा व्यक्त करतो। आणि हात या चिन्हाला, हातापुढील पंजाच्या बटनाला हातापुढील मशीनवरील पंजापुढील बटनावर येत्या 5 तारखेला बटन दाबून मला अधिकतम मतानं विजयी करावं, अशी मी मतदार बंधूंना विनंती करतो व माझा प्रणाम करतो।